नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश सर आपल्या गणेश गोळे सर सायन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 9th स्टँडर्ड फाउंडेशन केमिस्ट्रीचा एक चॅप्टर पाहत होतो, मॅटर इन अवर सराउंडिंग. त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हे पॉईंट कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे चेंजेस ऑफ स्टेट. आता अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टेट पाहिलेले आहेत. मॅटरचे फिजिकल स्टेट कोणकोणते बघितले आहेत? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट डिटेलमध्ये बघितलं आहे. त्याला आपण काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन म्हणजे डिफरन्शिएट करून त्याचं काय बघितलेलं आहे, प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. त्याचं बघितलं नसेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याला व्यवस्थित बघा, म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल. चला, आज बघणार आहोत आपण चेंजेस ऑफ स्टेट, म्हणजे स्टेट्समध्ये होणारा बदल, पदार्थाच्या अवस्थांमध्ये होणारा बदल. तो वन बाय वन आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आता स्टेट्स कोणकोणते आहेत रे बाळांनो? सॉलिड, लिक्विड, गॅस. पहिली स्टेट्स कोणती बघितली आपण? सॉलिड स्टेट. दुसरी बघितली लिक्विड स्टेट. तिसरी बघितली त्यानंतर गॅसेस स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये काय, पार्टिकल्स एकमेकांना काय क्लोजली अटॅच टू इच अदर, बरोबर ना? त्याच्यामध्ये काय, ते पार्टिकल्स एकमेकांना क्लोजली अटॅच टू इच अदर आहेत. त्याच्यामधला इंटर पार्टिकल स्पेस खूप कमी आहे, त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये असणारा इंटर पार्टिकल्स फोर्स जास्त आहे. काय आहे? जास्त. त्याच्यामुळेच सॉलिडला काय आहे, डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. लिक्विडला काय आहे, ॲज कम्पेअर टू सॉलिड पार्टिकल स्पेस काय आहे, थोडासा जास्त आहे, बरोबर ना? पार्टिकल स्पेस काय थोडासा जास्त आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये असणारा इंटर पार्टिकल फोर्स काय, तो थोडासा कमी आहे. कोणापेक्षा? सॉलिडपेक्षा. ठीक आहे. मग मला सांगा बाळांनो, गॅसमध्ये काय असेल? गॅसमध्ये तर इंटर पार्टिकल स्पेस खूपच कमी असेल. कोणापेक्षा? सॉलिडपेक्षा, बरोबर ना? इंटर पार्टिकल स्पेस कमी असल्यामुळे गॅसमध्ये काय असणार आहे, इंटर पार्टिकल फोर्स काय असेल, तो एकदम निग्लिजिबल असेल. काय असेल? तो एकदम निग्लिजिबल असेल. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित प्रॉपर किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित ह्या पाहिलेल्या आहेत. आता बाळांनो, पुढं बघायचं आहे आपल्याला चेंजेस ऑफ स्टेट. आता ह्या सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट ह्या चेंज कशा होतात? आता या आपल्याला दोन पद्धतीने बघायच्या आहेत. चेंजिंग ऑफ टेम्परेचर, त्या स्टेट चेंज होतात. पहिल्यांदा दोन पद्धतीने बघायच्यात. त्याच्यावरती जर टेम्परेचर अप्लाय केलं आणि सेकंड त्याच्यावरती प्रेशर म्हणजे काय, दाब, आणि टेम्परेचर म्हणजे काय, तापमान. जर तापमान वाढवलं तर याच्यामध्ये काय बदल होतोय ते आपल्याला वन बाय वन काय करायचे, शिकायचे. त्यातला पहिला चेंज बघणार आहे आपण, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. पहिला कोणता? सॉलिड टू लिक्विड चेंज. टेम्परेचर वापरल्यानंतर, टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? लिक्विडमध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे? लिक्विडमध्ये होणार आहे. त्यालाच आपण काय बोलतो बाळांनो? मेल्टिंग बोलतो. काय बोलतो त्याला? मेल्टिंग. आता एक्झाम्पल घ्या, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होत आहे. आईस कशामध्ये? सॉलिड फॉर्ममध्ये. आणि ते कशामध्ये कन्वर्ट झालं? आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? वॉटरमध्ये झालं, बरोबर? मग याला काय म्हणायचं, या चेंजला काय म्हणायचं? मेल्टिंग बोलायचं. काय बोलायचं? मेल्टिंग. बघा आता इथं मी काय लिहिलंय, द प्रोसेस इन विच सॉलिड चेंज इन टू लिक्विड ऑन हिटिंग इज कॉल्ड मेल्टिंग. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये होतं. पण काय केल्यानंतर? हीट केल्यानंतर. काय केल्यानंतर? हीट केल्यानंतर, बरोबर ना? सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झालं. त्याला काय बोलतो आपण? मेल्टिंग. मग मेल्टिंग पॉईंटची डेफिनेशन काय बघा आता व्यवस्थित, द टेम्परेचर ॲट विच, असं टेम्परेचर, बरोबर, अ सॉलिड चेंजेस इन टू लिक्विड. सॉलिड तर लिक्विडमध्ये काय होतंय? चेंज होत आहे, पण ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कोणत्या प्रेशरला? ॲटमॉस्फिअरचं जे प्रेशर आहे त्याला काय होत आहे, सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? लिक्विडमध्ये होत आहे. काय केल्यानंतर? हीट केल्यानंतर. त्याला काय बोलायचं आहे? मेल्टिंग पॉईंट. त्याला काय बोलायचं आहे? मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे. आता पुढे सांगतो मी, स्ट्रॉंगर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हायर द मेल्टिंग पॉईंट. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर कधी असणार आहे? मी आत्ताच सांगितलं, ज्यावेळेस त्याच्यातला पार्टिकल स्पेस काय असणार आहे? एकदम कमी असणार आहे. बघा सॉलिडमध्ये आपण पाहिलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, सॉलिडमध्ये पार्टिकल स्पेस काय आहेत? एकदम कमी आहेत, छोटे छोटे आहेत, एकदम कमी आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला फोर्स काय असणार आहे? जास्त असणार आहे. मग त्याला मेल्ट करायला, तो फोर्स तोडायला काय लागणार आहे? जास्त एनर्जी लागणार आहे, बरोबर ना? म्हणजे जास्त हीट लागणार आहे. त्याच्यामुळं याचा मेल्टिंग पॉईंट कशाचा? सॉलिडचा काय असतो? हायर असतो.
ठीक आहे. एक्झाम्पल बघा इथं दिलंय, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतंय त्याला काय बोलतोय आपण, मेल्टिंग बोलतोय. एक्झाम्पल, आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, वॉटरमध्ये होत आहे. आता आईस फ्रीजरमध्ये असतोय, तो बाहेर काढला, बरोबर ना, फ्रीजरचं टेम्परेचर कमी आहे, बिलो आहे. जर बाहेर काढल्यानंतर ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर काय आहे, फ्रीजपेक्षा जास्त आहे. म्हणजे न कळत त्याला काय केलेलं आहे, हीट केलेलं आहे, बरोबर. म्हणजे हीट केल्यामुळं सॉलिडचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, लिक्विडमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. पहिलं झालं आपलं कन्व्हर्जन सॉलिड टू लिक्विड. आता दुसरं बघायचं आहे, लिक्विड टू गॅस. आता सॉलिड टू लिक्विड झालं, त्याला काय बोललो आपण, मेल्टिंग म्हटलं. काय बोललो आपण त्याला, मेल्टिंग. जर आता लिक्विडचं कन्व्हर्जन जर कशामध्ये करायचं असेल, गॅसमध्ये करायचं असेल, कशामध्ये करायचं असेल, गॅसमध्ये करायचं असेल, तर त्याला काय बोलायचं ते सांगण्याच्या अगोदर एक एक्झाम्पल घ्या. लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे, जर पाणी घेतलं आपण, काय घेतलं, पाणी घेतलं आणि त्याला काय केलं, बॉईल केलं. काय केलं, बॉईल केलं. वॉटर 100°C उकळतं आणि पाण्याचं कशात रूपांतर होतं, वेपर. वेपर म्हणजेच काय आहेत, गॅस आहेत, बरोबर ना. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, गॅसमध्ये झालंय. मग त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं बघा, लिक्विड टू गॅस चेंज, बॉइलिंग ऑर वेपरायझेशन. काय म्हटलं जातं, बॉइलिंग ऑर वेपरायझेशन. बघा इथं काय लिहिलंय, द प्रोसेस इन विच अ लिक्विड सबस्टन्स, अशी प्रोसेस की ज्यामध्ये लिक्विड सबस्टन्स चेंजेस इन टू गॅस. लिक्विड सबस्टन्स कशामध्ये चेंज होतात, गॅसमध्ये चेंज होतात. पण कधी, ज्यावेळेस त्याला काय केली जाते, हीट केली जाते. काय केली जाते, हीट केली जाते. त्या प्रोसेसला काय म्हणतात, बॉइलिंग ऑर वेपरायझेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, बॉइलिंग ऑर वेपरायझेशन. मग पर्टिक्युलर लिक्विडचं बॉइलिंग पॉईंट कधी काय असेल, त्याच्यासाठी डेफिनेशन बघा. तर टेम्परेचर, कोणतं टेम्परेचर असेल ते, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड बॉइल्स. असं टेम्परेचर ज्या वेळेस लिक्विड काय होतंय, बॉईल होत आहे, अँड चेंजेस इन टू गॅसेस. आणि ते काय करतायत, चेंज इन टू गॅस ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट. चेंज होत आहे ते लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होत आहे, पण कोणत्या प्रेशरला, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. त्याला काय बोलायचं आहे, बॉइलिंग पॉईंट. एक पॉईंट लिहिलंय बघा त्याच्या खाली व्यवस्थित बघा, इम्प्युरिटी इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. जे लिक्विडचं तुम्ही बॉइलिंग पॉईंट काढणार आहे, त्याच्यामध्ये जर इम्प्युरिटी असतील तर त्याचा ऑब्व्हियसली बॉइलिंग पॉईंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. इम्प्युरिटीज नसतील तर बॉइलिंग पॉईंट त्याचा काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, हे बघितलं आपण. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघा, कोणतं घेतलंय, लिक्विड, वॉटर. हे बघा, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होत आहे. कोणती प्रोसेस मग सांगितलं मी तुम्हाला आता, वेपरायझेशन. एक्झाम्पल, वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, वेपरमध्ये होत आहे. ठीक आहे. आज बाळांना 2 प्रोसेस पाहिल्या आपण. कोणत्या पाहिल्या, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये. सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, त्याला काय बोलतो आपण, मेल्टिंग म्हणतो. त्याच्यावरनं काय फाइंड आउट करतोय, मेल्टिंग पॉईंट फाइंड आउट करतोय. त्यानंतर लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, गॅसमध्ये केलं. कशामध्ये केलं, गॅसमध्ये. कोणती प्रोसेस वापरली, बॉइलिंग ऑर वेपरायझेशन. बॉइलिंग ऑर वेपरायझेशन. आणि त्याच्यामध्येच आपण काय बघितला, बॉइलिंग पॉईंट बघितला. ठीक आहे.